ब्रह्मपुरी विधानसभा के विधायक विजय वडेट्टीवार ने विरोधी पक्ष नेता नियुक्त करने की मांग मुंबई में चल रहे अधिवेशन के दौरान की। तो आइए जानते हैं इस संदर्भ में उन्होंने क्या तर्क दिया। ब्रह्मपुरी विधानसभा के विधायक विजय वडेट्टीवार ने मुंबई में चल रहे अधिवेशन के दौरान कहा कि विधानसभा में संख्या बल न देखते हुए विधानसभा विरोधी पक्ष नेता नियुक्त करें। गौरतलब है अधिवेशन में अब ज्यादा दिन नहीं बचा है। तो आइए सुनते हैं इस मौके पर विधायक विजय वडेट्टीवार ने विस्तार पूर्वक क्या मांग की। सत्ताधारी आणि विरोधक ही विकासाची दोन चाक आहे। एक चाक त्या रथाचा दिसतो का आपल्याला, आणि तो चाक कधी लावणार आपण? एक चांगली प्रथा परंपरा गेल्या अनेक वर्षाची या सभागृहाची। संख्याबळ उल्लेख केला गेला। माझी विनंती आहे आपल्याला, मी तरी वाचण्यात मला आता इतके वर्ष झालेत आम्ही या सभागृहामध्ये काम करतोय, खालच्या वरच्या सभागृहात काम करायची संधी मिळाली अध्यक्ष महोदय, पण आपल्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता निवडताना कुठल्याही संख्याबळ बघितलं असा काही उल्लेख नाही। कदाचित आपण पार्लमेंटचा उल्लेख करून महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या संदर्भात तो विचार करत असाल तर तो आपला अधिकार आहे, परंतु ही नवीन परंपरा आपण पाडू नका। 2 दिवस शिल्लक आहे। महाराष्ट्रामधील सरकार म्हणून काम करत असताना सत्ताधाऱ्यावर अंकुश हा विरोधी पक्षाचा असावा। ठीक आहे, तुम्हाला बहुमत प्रचंड दिलं, परंतु त्या बहुमताच्या जोरावर एकतर्फा कुठेही कामकाज दिसू नये किंवा महाराष्ट्रातील जनतेला तुमच्या चुका काढण्याची संधीच मिळू नये, म्हणजे तुम्ही बेफाम व्हाल। सत्ताधारी बेफाम होतात अध्यक्ष महोदय। ही परिस्थिती त्यांना व्यसन लगाम लावायची ही गरज आहेच, कारण तरच ते सरळ काम करू शकतील आणि त्यांच्यासाठीही भला आहे आणि महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे। म्हणून आपल्याकडे आम्ही अधिक वेळ न घेता विनंती आहे की उर्वरित आजचा दिवस हा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आहे। 2 दिवस सत्ताधारी संविधानावर चर्चा घडवण्याचा माणूस बोलून दाखवलाय, म्हणून त्यामध्ये सुद्धा ती खुर्ची खाली ठेवून, कारण संविधानाने दिलेला अधिकार विरोधी पक्ष म्हणून तो अधिकार पासून वंचित राहता कामा नये, महाराष्ट्रातील जनता वंचित राहता कामा नये, या सर्व सभागृहामध्ये ती खुर्ची खाली राहता कामा नये अशी आपल्याकडे विनंती आहे। तो निर्णय आपण घ्यावा अशी आपल्याला माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय। सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी आज जो पॉइंट ऑफ प्रोसिजरच्या मुद्द्या माध्यमातून आज सभागृहासमोर जो मुद्दा मांडला त्या संदर्भात मी एवढंच त्यांना आश्वासित करू शकतो आणि सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की या सभागृहात कामकाज हे नियमानुसारच चालणार। कुठचं चाक कुठे बसवावं हे माझ्या हाती नाहीये, जनतेच्या हाती आहे आणि त्यामुळे जनतेने जी जबाबदारी ज्याला दिली आहे ती योग्यरित्या आपण सर्वजण पार पाडाल याची मला खात्री आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हाला जी मदत लागेल आणि नियमानुसार ज्या नियुक्त्या करण्यासंदर्भात आपण विनंती केली आहे त्या संदर्भात नियमानुसार विचार केला जाईल आणि योग्य निर्णय घेतला जाईल। CTV के लिए हमारे प्रतिनिधि अमर बुद्धार पवार की रिपोर्ट।